अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। समाजासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि स्वतःच्या आवडीसाठी पदरमोड करून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या ध्येयवेडी माणसं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरात उत्साहात पार पडला। श्री संजय वारके लिखित या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले। लेखक संजय वारके यांनी या पुस्तकात आपल्या परिसरातील अशा 10 व्यक्तींचा शोध घेतला आहे ज्यांनी स्वतःच्या क्षेत्रात विलक्षण काम केलं आहे। यामध्ये प्रामुख्याने 7 प्राध्यापक आणि इतर समाजधुरीणांचा समावेश आहे। या व्यक्तींनी पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि ग्रंथसंग्रह यासारख्या विषयात स्वतःला झोकून दिलं आहे। दरम्यान लेखक संजय वारके यांनी चांगुलपणाचा प्रसार होण्यासाठी वेळ लागतो, पण आजही समाजात सकारात्मक काम करणारी माणसं आहेत। ही माणसे स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून पुढच्या पिढीसाठी काम करत आहेत। निवृत्तीनंतरही उत्साहाने कसे जगता येते याचे हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले। तर खासदार धैर्यशील माने म्हणाले की दुसऱ्याबद्दल चांगले बोलणे आणि लिहिणे ही आजच्या काळात दुर्मिळ गोष्ट आहे। समाजात पडद्यामागे राहून मोठे काम करणाऱ्या 10 रत्नांना वारके सरांनी प्रकाशात आणलं आहे, अशा शब्दात त्यांनी लेखकांचं कौतुक केले। प्रमुख वक्ते विश्वास सुतार म्हणाले, त्यांनी अवधान या विषयावर भाष्य करत सांगितले की आजच्या चंगळवादी काळामध्ये जिथे माणसांची एकाग्रता कमी होत आहे, तिथे अशी पुस्तके माणसाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात। या पुस्तकात अशा व्यक्तींचा समावेश आहे ज्यांनी स्वतःच्या घरात गणिताची प्रयोगशाळा उभारण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केले, ते म्हणजे दीपक शेटे। तर उत्तम तलवार यांनी 35,000हून अधिक कात्रणांचा संग्रह केला आहे। तसेच शाहू महाराजांवरील 218 दुर्मिळ ग्रंथांचं संकलन केले। तसेच जे.के. पवार पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचं वाटप आणि प्लास्टिक विरोधी लढा दिला, ते म्हणजे जे.के. पवार। हा सोहळा कोल्हापुरातील अक्षरदालन येथे संपन्न झाला। यावेळी साहित्यिक, शिक्षक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिनंदन प्रकाशनने या पुस्तकाची निर्मिती केली असून या पुस्तकामुळे समाजातील चांगुलपणाची साखळी अधिक घट्ट होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।